सुरुवातीलाच एक महत्त्वाची अपडेट समोर येते बीडमध्ये आता थोड्याच वेळात जरांगे पाटलांची ही इशारा सभा सुरू होणार आहे आणि 5व्या टप्प्यातील ही शेवटची सभा असल्याने सकल मराठा समाजाकडून आता जरांगे पाटलांच्या स्वागताची जंगी तयारी करण्यात आली आहे। हेलिकॉप्टरसह 201 जेसीबींमधून जरांगे पाटलांचं पुष्पवृष्टी करत अनोखं स्वागत करण्यात येणार आहे। दरम्यान आता जरांगे नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। आताची ही महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय। मनोज जरांगेंच्या सभेला आता काहीच तासांमध्ये सुरुवात होणार आहे। त्यासाठीची जय्यत तयारी मराठा समाजाकडून करण्यात आली आहे। तब्बल 201 जेसीबींमधून त्यांच्यावर फुलांची उधळण होणार आहे। दरम्यान सभेची तयारी कशी आहे आपण पाहूयात। बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी भव्य रॅली काढण्यात येणार आहे। तर 100 एकरावर तब्बल 100 एकरावर ही सभा आहे आणि 30 एकर जागेवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे। तर 200 जेसीबींमधून मनोज जरांगेंवर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे। तब्बल 3 टन खिचडीचं वाटप होणार आहे। शिवाय 1 टन साबुदाणा खिचडी सुद्धा बनवली जाणार आहे। तर 4 लाख पाणी बॉटल्सची व्यवस्था आहे। शिवाय 50 स्वच्छतागृह आणि 10 रुग्णवाहिका सुद्धा सज्ज आहेत। रस्त्यावर ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सुद्धा नजर असेल। तर 2 अप्पर पोलीस अधीक्षक आणि 55 अधिकारी या सभेच्या पार्श्वभूमीवर तैनात करण्यात आले। शिवाय पोलीस आणि होमगार्ड्सचे तब्बल 1800 कर्मचारी सुद्धा तैनात करण्यात आले। सकाळी 8 वाजल्यापासूनच प्रमुख रस्ते बंद करण्यात आले। तर अत्यावश्यक सेवा वाहतूक मात्र सुरू आहे। तर आपण पाहतोय आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे आता आक्रमक झालेले आहेत। 24 डिसेंबरचा जो अल्टिमेटम त्यांनी दिलेला होता तो आता संपणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर आता आज त्यांची ही इशारा सभा होते। थेट दृश्य आपण त्या ठिकाणची पाहतोय। मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव आता बीडमध्ये जमण्यास सुरुवात झालेली आहे। आज खरं तर ही इशारा सभा होत असल्यामुळे आणि या टप्प्यातली ही शेवटची सभा होत असल्यामुळे सगळे मराठा बांधव या सभेसाठी या ठिकाणी एकवटलेत। त्याच पार्श्वभूमीवर हे भगवं वादळ आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। हातात झेंडे घेत आणि डोक्यावर भगवा फेटा बांधत हे सगळे मराठा बांधव या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे। बीड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मनोज जरांगे पाटील यांच्या रॅलीला सुरुवात होणार आहे। आपण पाहू शकता मी सध्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापाशी आहे आणि या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार अर्पण करून मनोज जरांगे पाटील हे रॅलीला सुरुवात करणार आहेत। आणि या ठिकाणी या रॅलीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधव जो तरुण आहे तो एकवटलेला आहे। काही वेळात या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांचं आगमन होणार आहे आणि त्यानंतर या ठिकाणाहून रॅलीला सुरुवात होणार आहे। एकूणच जर पाहिलं तर या सभेकडे बीडच्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे। उद्या सरकारला दिलेला जो वेळ आहे अल्टिमेटम जो आहे तो उद्या संपणार आहे। यामुळं या सभेकडे राज्याचं लक्ष लागलं असून या सभेमधून मनोज जरांगे पाटील काय बोलणार हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विनोद जिरे, साम टीव्ही।